कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर कोण लावली गाडी इथे? अरे लागलं असतं तर म्हणजे माझ्या आयुष्यासारखं उद्ध्वस्त झालं असतं. उद्ध्वस्त झालं आयुष्य सगळं तुझं. आणि मला माहितीच नाही की काय करायची. याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी. पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. हे पुढे नाही इकडे जायचं. काय करू माझ्या आयुष्यात? प्रेम प्रेम मस्त प्रेम माणूस स्वार्थासाठी करतो. प्रेम प्रेम आयुष्यातच माणूस स्वार्थी आहे. स्वार्थी बाकी काही नाही. समाधान प्रेम आलो मी घरात. या घरात पहिल्यांदा असं कोणीतरी पिऊन आलंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडतात नाही का? पहिल्यांदा प्रेमात पडतो आपण. म्हणजे प्रेमात पडायचं कसं हे सगळ्यांनी शिकवलं, पण सक्सेस नाही मिळालं तर काय करायचं कोणी शिकवतच नाही. मग खरं प्रेम मिळाल्यावर काय करायचं सगळ्यांना माहिती आहे, पण खोटं प्रेम मिळालं काय करायचं? आनंद आनंद आनंद, सुख सुखात राहा. दुःख आल्यावर करायचं काय? माझ्या आयुष्यात दुःख आलंय म्हणजे आयुष्य चढायला सगळ्यांनी चढायला शिकवतात आयुष्य, पण उतरताना काय करायचं कुणाला माहितीच नाही. आई शिकवते मला सगळं. आई सारंग सर चला आपण वर जाऊयात. चला चला वरच जाऊ आपण आयुष्यात. नेहमी वरच जायचं, खाली उतरायचं नाही. सगळ्यांनी सांगितलं वर जायचं, वर जायचं. मी आरशात बघणार नाहीये, कारण त्या आरशात सौंदर्य आहे. आणि तुम्ही सौंदर्याच्या मागे जर गेलात ना तर सगळं उलटं घडतं. अस्मी, खूप प्रेम केलं मी तुझ्यावर. किंवा पाड प्रेम केलं. निस्वार्थीपणाने प्रेम केलं. हे सगळे म्हणतात की तुला विसरून जा.
कसा विसरू मी तुला? नाही विसरू शकत मी तुला असं मी. प्रेमाचं नाव जरी काढलं तरी तुझा चेहरा आठवतो मला. माझ्या प्रेमाची भाषाच तू आहेस. माझ्या प्रेमाचा चेहराच तू आहेस. तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवतातच मी. माहितीये मला तुला आठवत नसतील. खोटी आहेस ना तू. मला आठवत. सारंग सर, तुम्ही किती चांगले आहात. आजच्या या जगात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तुटतात. माणसं वेगळी होतात, एकमेकांशी बोलायची बंद होतात. आणि इथे इथे तुम्हाला माहिती आहे त्या मुलीने तुम्हाला फसवलंय. तरी तुमचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. इतकं शुद्ध, इतकं निरागस प्रेम. माहिती आहे मला तर एकाच गोष्टीने आदर मिळू शकतो. तुझं गाणं. तारा, तारा, मला तुझं गाणं ऐकायचं. पण जेव्हा जेव्हा मी ताराचं गाणं ऐकतो ना, स्वर्गीय आनंद मिळतो. माझ्या आयुष्यात आता एकमेव प्रेम आहे. वाळवंटात हरवलेल्या माणसाला पाण्याचा झरा सापडल्यानंतर तसं तुझं गाणं आहे माझ्यासाठी. मला तुझं गाणं ऐकायचंय. तारा, तुझं गाणं ऐकायचं आहे मला. तुझं गाणं ऐकलं की या दुःखातून मला शांतपणे झोप लागेल. तुझं गाणं तारा. सावली, एखादं गाणं गाशील प्लीज? विठ्ठला, काय संकट आलं माझ्यावर. कशी बाहेर पडू आता मी यातून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.